जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल सहर्ष स्वागत करीत आहे। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 117, तारीख 27 एप्रिल 2026 व वार सोमवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या वाचनास सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीची महती समर्थ श्री रामदास स्वामी यांनी सार्थ श्री दासबोध या त्यांच्या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्यनियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला उबंधन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ।
आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. आजपासून आपण नवविधा भक्ती नाम या 4थ्या दशकातील 3ऱ्या समासाचे, ज्याचे नाव आहे नामस्मरण भक्ती, तर या समासाचे आजपासून आपण वाचन करायला सुरुवात करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 5वी ओळ श्रीराम या शब्दाने सुरू होते, तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. श्रीराम मागा निरोपिले कीर्तन, जे सकळांस करी पावन. आता ऐका विष्णू स्मरण, तिसरी भक्ती. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. नामस्मरणे पावावे समाधान. नित्य नेम प्रातः काळी, माध्यान काळी सायंकाळी. नामस्मरण सर्व काळी करीत जावे. सुख दुःख उद्वेग चिंता, अथवा आनंद रूप असता. नामस्मरणे वीन सर्वथा राहोच नये. हर्ष काळी विषम काळी, पर्व काळी प्रस्ताव काळी. विश्रांती काळी निद्रा काळी, नामस्मरण करावे. कोडे साकडे संकट, नाना संसार खटपट. अवस्था लागता चटपट, नामस्मरण करावे. चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता. नाना उपभोग भोगिता, नाम विसरो नये. संपत्ती अथवा विपत्ती, जैसी पडेल काळ गती. नामस्मरणाची स्थिती सांडूच नये. वैभव सामर्थ्य आणि सत्ता, नाना पदार्थ चालता. उत्कट भाग्यश्री भोगिता, नामस्मरण सांडू नये. आधी अवदसा मगदसा, अथवा दसे उपरी अवदसा. प्रसंग असो भलतैसा, परंतु नाम सोडू नये. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओळींचा आपण मराठीतील अनुवाद पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 1 अंकाने व सर्वांना पावन करणारी हा वरून 3रा परिच्छेद आहे, तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादनाच्या वाचनास सुरुवात करूया. सर्वांना पावन करणारी कीर्तन भक्ती मागील समासांत सांगितली. आता 3री भक्ती, जे विष्णू स्मरण ते ऐका. 3री नामस्मरण भक्ती होय. देवाच्या स्वरूपाचे स्मरण करावे, त्याचे नाव खंड पडू न देता जपावे. अशा प्रकारे नामयुक्त स्मरणाने समाधान पावावे. नामीचे म्हणजे ज्याचे नामस्मरण करायचे त्या देवाचे स्मरण करावे, त्याचे नाम अखंड गावे व समाधान पावावे, ही स्मरण शक्ती होय. नामस्मरणाचा नित्य नेम असावा व याशिवाय सकाळी 2 प्रहरी, संध्याकाळी फार काय सर्व काळ नामस्मरण करावे. सुख दुःख उद्वेग चिंता आनंद यांपैकी कोणत्याही स्थितीत असता नामस्मरणाशिवाय मुळीच राहू नये. आनंद किंवा विषाद म्हणजे संकट, त्याचप्रमाणे पर्व उपरती विश्रांती किंवा झोप यांपैकी कोणत्याही समयी नामस्मरण करावे. कोडे म्हणजे जडभारी, अडचण बिकट संकट, क्षमा असावी. कोडे अडचण बिकट संकट, संसारातील अनेक भानगडी खटपटी यांमुळे चित्ताला हुरहुर लागली असता, उदासीनता आली असता,
अशा अवस्थेतही नामस्मरण करावे. चालताना, बोलताना, धंदा करताना, फराळ करताना, जेवताना, सुखात असताना किंवा अनेक उपभोग भोगीत असतानाही नामाचा विसर पडू देऊ नये. कालगतीप्रमाणे संपत्ती असो वा विपत्ती असो, परंतु नामस्मरण मात्र सोडूच नये. काळचक्राप्रमाणे संपत काळ येवो वा विपत काळ येवो, नामस्मरणाची स्थिती कधीच सोडू नये. वैभव, सामर्थ्य, सत्ता किंवा अनेक पदार्थ यांची अनुकूलता असता अथवा विपुल ऐश्वर्य उपभोगीत असताही नामस्मरण सोडू नये. आधी दारिद्र्य, मग श्रीमंती किंवा आधी श्रीमंती व नंतर दारिद्र्य, आधी सुस्थिती व मग दुस्थिती, कोणताही प्रसंग आला तरी नामस्मरण मात्र सोडू नये. जय जय रघुवीर समर्थ. हा होता पहिल्या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद. पुढील 10 ओव्यांचे वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजनो, आपण सर्वांनी ग्रंथाच्या ह्या भागाचे अगदी मनपूर्वक श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांना खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.